नमस्कार मुलांनो, आज आपण मराठी सुलभ भारती मधील पाठ क्रमांक 17 पहा पण हे पाहणार आहोत. पहा म्हणजे टू सी, पण म्हणजे बट. विद्याभूषण इंग्लिश प्रायमरी स्कूल इयत्ता 4थी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हे काय दिसते? कशाचे चित्र दिसते? हे आहे सुंदर आकाश, निळे आकाश. हा सुंदर निसर्ग दिसतो आपल्याला. झाडे, घरे, पाणी. ही कशाची चित्रे आहेत? जनावरे, ससा, मांजर, कुत्रा, घोडा, हत्ती. हे सुंदर पक्षी दिसतात आपल्याला. चिमणी, कावळा, मोर, कोकिळा. आता हे सर्व आपण कशाने पाहू शकतो? डोळे. हो, हे सर्व काही आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. तर तुम्हाला समजले असेलच की डोळे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. आता आपण पाहूया धडा क्रमांक 17 पहा पण. या धड्यामध्ये मीनू आणि तिची आई या दोघींमध्ये संभाषण म्हणजे कन्व्हर्सेशन आहे. मीनू ही टीव्ही बघत आहे आणि तिची आई तिला काही सांगत आहे. आता आपण पाहूया. मीनू खूपच जवळ बसून टीव्ही बघत आहे आणि ती तिच्या आईला सांगते, आई, मी टीव्ही पाहते. माझ्या आवडीचा कार्यक्रम लागला आहे. तुमच्याही आवडीचा कार्यक्रम लागतो तेव्हाही तुम्ही इतक्याच उत्सुकतेने टीव्ही पाहता, म्हणजे दूरदर्शन पाहता. तर आता हे पाहून तिची आई तिला काय सांगते? मीनूची आई तिला सांगते, मीनू, इतक्या जवळ बसून आणि एकसारखं टक लावून म्हणजे वॉचिंग कंटिन्युअसली. एकसारखं टक लावून टीव्ही पाहू नकोस, डोळे दुखतील तुझे. एकसारखं टक लावून टीव्ही पाहिल्यामुळे काय होणार? डोळ्यांना त्रास होणार. तर तिची आई तिला सांगते की एकसारखे टक लावून टीव्ही पाहू नको, तुझे डोळे दुखतील. नंतर थोड्या वेळानंतर काय होते? तरी सुद्धा आईचं न ऐकता मीनू टीव्हीच्या जवळच बसून होती आणि थोड्या उशिराने तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मग तिने आईला हाक मारली, आई, लवकर ये, बघ ना, माझ्या डोळ्यांना त्रास होतोय, डोळ्यातून पाणी येतंय. आता तिची आई आली आणि ती तिला परत समजावू लागली, अगं, दूर बसून टीव्ही बघ, म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही. आता मात्र मीनूने ऐकले आणि ती थोडे लांब बसून टीव्ही पाहू लागली. मग तिच्या डोळ्यांना त्रास झाला नाही. आता आईने तिला समजावले, मीनू, आज नाही तुझे डोळे दुखणार. अन बरं का मीनू, टीव्ही खूप जवळून बघू नये. तर मुलांनो, तुम्हालाही कळले की टीव्ही जवळून पाहिल्याने काय होते? डोळ्यांना त्रास होतो, डोळ्यातून पाणी येते, डोळे दुखतात. डोळे हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्यामुळेच आपण सर्व काही पाहू शकतो. हा सुंदर निसर्ग, आपल्या अवतीभोवती काय चालले आहे ते आपण पाहू शकतो. तर डोळ्यांची काळजी आपण घेतलीच पाहिजे. मुलांनो, टीव्ही तसेच मोबाईल फोन सुद्धा
जास्त पाहू नये. त्यामुळे काय होते, आपल्या डोळ्यांना त्रास होतो. आता सध्या तुमचा अभ्यास मोबाईल फोनवरतीच चालला आहे, बरोबर? पण अभ्यासापुरताच तो वापरावा. जास्त वापरले तर काय होणार, डोळ्यांना त्रास होणार. मग या धड्यामध्ये हेच दिलं आहे की आपण टी व्ही किंवा मोबाईल फोन जवळून पाहू नये आणि जास्त पाहू नये. त्यामुळे आपल्या डोळ्यांना त्रास होतो. डोळे हे खूप महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला जपलेच पाहिजेत. धन्यवाद.